खेळीसाठी येणार आहे। पाहूया 50 मारली तर नितीन दादा सुर्वे यांच्याकडून देखील 1001 रुपयाचं पारितोषिक येणार आहे। पैशांची वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय। सामनावीर किताब देऊयात आपण या ठिकाणी। विठ्ठल दादा किर्दत साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत। पहिल्या चेंडूवरती एक प्रहार पाहायला मिळतोय। चेंडू निघून चाललाय, दे दनादन षटकार 6 धावांसाठी। प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये मानाची, पश्चिम सावली प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मानाची। थँक्यू डीजे। पहिल्याच बॉलवरती सुजित शेवाळे डॉन यांचा तडाखेबंद षटकार पाहायला मिळालाय। आता मात्र तो सेट झालाय। या खेळाडूच्या 50 साठी अनेकांनी मात्र पारितोषिकांची उधळण केले आणि हा खेळाडू आता वेगळ्याच लयमध्ये, वेगळ्याच रंगात आणि वेगळ्याच ढंगात येताना पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉलवरती त्यांनी धमाकेदार ठोकलाय षटकार आणि गौरी 11 या संघाची मात्र सुरुवात त्यांनी चांगली करून दिले। गोलंदाजावरती चढवलाय प्रहार, चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार। गणेश शिंदे पाटण तालुक्याचा एक महत्वाचा खेळाडू। आणखीन एक मोठा ब्लास्ट काव कॉर्नर रिजन मध्ये, हा बॉल निघून चाललाय सीमारेषेला आग लावत, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय सुजित शेवाळे डॉन यांच्या बॅट मधून। पश्चिम जावली प्रीमियर लीगचा नेत्र दीपक चौकार। पश्चिम जावली प्रीमियर लीग बघाय एक नंबर, अध्यक्ष बालू दादा पवार चिक। त्याचबरोबर विजय दादा शिंदे यांच्या माध्यमातून पाठीमागच्या मॅच मध्ये सचिन दादा पवार यांनी मात्र विकेट हॅट्रिक मिळवली, त्यासाठी 500 रुपयांचा रोख धनादेश। वेल प्लेड सचिन पवार। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। पहिल्या बॉलवरती षटकार आला निवृत्ती सर, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, परंतु त्यानंतर गणेश शिंदे यांनी कमबॅक केलाय। तिसरा बॉल आलेला आहे तो डॉट बॉल। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आयकॉन टू आयकॉन हे आपल्याला रंगत पाहायला मिळेल। हा ट्रॅकर चेंडू करतोय हवाई सबर, षटकार 6 धावांसाठी। सुजित शेवाळच्या बॅट मधून एक लाजबाब लांबच लांब षटकार पाहायला मिळतोय। याच सुजित शेवाळ्यासाठी आपण पाहतोय ना सर, नितीन दादा सुर्वे संघाचे संघ मालक 50 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। त्याचबरोबर बजरंग दादा किर्दत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि विकास जाधव आरोही 11 संघाचे संघ मालक यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। तसेच मयूर किर्दत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे। 50 साठी आहे, कारण की या मॅच मध्ये जर का सुजित शेवाळे 50 मारतोय तर तब्बल 4.5 हजारांचं बक्षीस नक्कीच त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल। निश्चितपणे आपण पाहू शकाल ए ग्रुपचं पॉईंट टेबल पाहू शकाल। आरोही 11 ने आतापर्यंत 4 मॅचेस खेळलेले आहेत आणि 3 मॅच तो विजयी झालाय। पॉईंट टेबल आहे 6। शरोई 11 या टीमने 4 मॅचेस खेळलेत, मॅच जिंकलेले आहेत 2 लॉस झालेले आहेत। पॉईंट टेबल आहे 4। श्री वागजाई देवी या संघाने 3 मॅचेस खेळले, 2 मॅच तो विन झाला, 1 मॅच त्यांनी गमावले। पॉईंट टेबल आहे 4। सावकर 11 या टीमने 3 मॅचेस खेळलेत, त्यानंतर 2 मॅच त्यांनी गमावलेत, 1 मॅच त्यांनी विजयी झालेला आहे। पॉईंट टेबल आहे 2 आणि श्री स्पोर्ट या संघाने 4 सामने खेळलेत, 1 सामना त्यांनी जिंकलेला आहे। पॉईंट टेबल आहे 2। एक ग्रुपचा आपण पॉईंट टेबल पाहिलं, अनेक टीमला अजूनही संधी आहे। पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये, शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमण केलंय, बॉल निघून चाललाय डिबिश स्क्वेअर लेग रिजन, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय सुजित शेवाळे डॉन यांच्या बॅट मधून चौकार। पश्चिम जावली प्रीमियर लीग बघाय एक नंबर, अध्यक्ष बालू दादा पवार आयोजक आहे एक नंबर। पश्चिम जावली थँक्यू डीजे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये निवृत्ती सर तब्बल 20 धावा ठोकल्यात आणि तो हल्ला बॉल कोणावरती चढवलाय तर पाटण तालुक्याचा मिस्टर PTPL गणेश शिंदे यांच्यावरती। बी ग्रुप मधून आता पॉईंट टेबल आपण पाहूया। येस, हा ए ग्रुप आहे, पाठीमागचा आपण बी ग्रुप अनाउन्समेंट केला। ए ग्रुप मधून आरोही 11 या टीमने 4 मॅचेस खेळलेत, 3 मॅच तो विजयी झालाय, 1 मॅच लॉस झालाय। पॉईंट टेबल आहे 6। विराज 11 या टीमने 4 मॅचेस खेळलेत, विन झालेले आहेत 3, 1 मॅच तो लॉस झालाय। पॉईंट टेबल आहे 6। आरोही किंग्स 11 या टीमने 3 मॅचेस खेळलेत, विन झालेले आहेत 2, 1 मॅच त्यांनी गमावले। पॉईंट टेबल आहे 4। गौरी 11 रॉयल ऑटोमोटिव्ह या टीमने 3 मॅचेस खेळलेत,
एक सामना त्यांनी जिंकलाय. पॉईंट टेबल आहे 2 आणि संत बाळूमामा 11 या टीमने 4 मॅचेस खेळलेत, 4ही मॅचेस त्यांनी गमावलेत. पॉईंट टेबल आहे 0. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये सुजित शेवाळे या नावाचं वादळ या मैदानावरती गोंगावताना पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. सागर शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मोनावळे गावचे सुपुत्र सन्माननीय आमचे आदरणीय व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या हस्ते या ठिकाणी या मॅचचा अगदीच कालच्या सत्रामध्ये शुभारंभ झाला, ज्यांच्या हस्ते या मॅचचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या व्यासपीठावरती अर्थातच आमचे सर्वांचे लाडके उद्योजक युवा संतोष दादा जाधव यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात. जाऊयात दुपारच्या सत्रामध्ये. रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका दिशेला सुजित शेवाळे रंगामध्ये आलाय, ढंगामध्ये आलाय, त्याच्या बॅटिंगमधून धावा आल्या टोटल 20. 6 चेंडूमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सागर शेलार आपल्याला पाहायला मिळतील. आकोट टप्प्याचा चेंडू इथे मात्र पहा, अगदी चांगला चेंडू आहे. विना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुशीतला मात्र या ठिकाणी प्रभावित केलंय, अगदी स्वतःच्या अंगाला झोकून दिलंय. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर कदाचित इथे सागर शेलार म्हटलं ना तर आरोही किंग संघाचे संघ मालक आहेत आणि स्वतः धुरा स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी संघाचं संघ नायक म्हणून काम करतायत, त्याचबरोबर संघाचा मालक म्हणून आहेत आणि गोलंदाजी देखील करतायत. परंतु सुजितसाठी जर पाहिलं ना तर 4,500 रुपयाचं पारितोषिक 50 साठी लावलंय. 20 धावा त्यांच्या बॅटिंगमधून आल्यात, अजून 30 येणं कदाचित बाकी आहे. निश्चितपणे चर्चा आपण नक्कीच करूया. परंतु यावेळेला गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल विकेट किपरचे चाणक्य पाहायला मिळालंय. आलेला आहे तो डॉट बॉल. परंतु मी सागर शेलार यांचं कौतुक करेन. पहिल्या षटकामध्ये गणेश शिंदे यांनी ओसांडून धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 20 धावा. पुन्हा एकदा जोखीम कोण घेणार, विश्वास कोणावरती दाखवायचा हा प्रश्न टीमला पडला. परंतु त्यानंतर विश्वास ठेवला स्वतः संघ मालकांनी स्वतःवरती आणि आज संघ नायक असून देखील चांगली कामगिरी त्यांनी केले. आतापर्यंत त्यांनी 3 बॉल हाताळलेत आणि 3 बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव खर्च केले. सुजित शेवाळे डॉन यांना मात्र बांधून ठेवलेला आहे आतापर्यंत. नक्कीच सुजित शेवाळ्याच्या अगदी पायामध्ये बेड्या ठोकल्यात. परंतु सुजित शेवाळे ऐकणारा खेळाडू नाहीये, एकाच एक प्रत्युत्तर देणारा खेळाडू आहे. परंतु कौतुक केलं जाईल सागर शेलार यांचं. फुलटॉस चेंडू फुलटोल वसूल केलाय. इथे मात्र पाहतोय चेंडू निघून चाललाय, सीमा रेषे पार येतोय या ठिकाणी षटकार 6 धावांसाठी. थँक्यू टीजे. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूया या बॉलची प्रतिक्रिया. ज्या पद्धतीने फुलटॉसचा बॉल ठेवला होता, सुजित शेवाळे डॉन यांना पाठीमागचा पाय वाकवला, पुढचा पाय थोडासा पुढे गेला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये बॉलला फेकून दिलं. 6 धावांसाठी आलेला आहे तो षटकार. सुजित शेवाळे डॉन यांची बॅट तळपले. आणखीन एक वेट आणि वॉचची भूमिका घेतल्यानंतर त्याच रिजन मध्ये वन्स मोर पाहायला मिळालाय. मौका देख के लगा दिया छक्का. सुजित शेवाळे यांच्या बॅट मधून आलाय लांब लचक सिक्सर. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर सर पाहायला गेलं ना तर पहिल्या मॅच मध्ये कालच्या सत्रामध्ये पाहिलं सुजित शेवाळेने कुठेतरी नाराजी दाखवली होती. परंतु त्यानंतर मात्र जिल्हा आयकॉन का मला या स्पर्धेमध्ये घेतलंय. आज खऱ्या अर्थानं हा खेळ साजेसा करून त्यांच्यामधून अजून पाहिला तर चांगले चांगले फटके देखील पाहायला मिळतात. सुजित शेवाळेचा विचार केला तर आतापर्यंत धावा कुठल्या गेल्या त्या तब्बल 32 धावा 10 चेंडूंचा सामना केलाय. पुढचा चेंडू इथे मात्र पहा, हेलिकॉप्टर उडवलंय, लँड झालंय, ते होईल का लँड. हातामध्ये फलंदाज बॅक टू पवलेन डगआउट मध्ये त्याला पाहायला मिळेल. सुजित शेवाळे या ठिकाणी महत्वपूर्ण विकेट संघ मालक आरोही किंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पहा सुजित शेवाळे यांच्या खेळीसाठी आपल्या सर्वांचे लाडके, ज्याने कालच्या दिवसापासून अगदी आजच्या सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय संतोष दादा जाधव यांच्या माध्यमातून या खेळीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय.
अगदी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. हरकत नाहीये, 50 पासून वंचित झाला असला तरी एक मोठा स्कोर उभा करून देण्याच्या पाठीमागे हात आहे. 2 षटकांचा सर खेळ संपलाय, अर्थातच धावसंख्या झाली आहे 33. चला, निश्चितपणे सुजित शेवाळे डॉन यांना ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम त्यांनी त्या मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. तब्बल 33 धावांचा. धन्यवाद. या ठिकाणी संदीप दादा शिंदकर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संदीप दादा शिंदकर साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. संदीप दादा शिंदकर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे यांना ज्या कामासाठी पाठवलं होतं ते काम त्यांनी चोखपणे बजावलं. 33 धावांची एक विस्फोटक खेळी त्यांनी साकारली. मॅचमध्ये रंग भरले. 16.50च्या सरासरीने धावफलकावरती धावा जमवल्यात. त्या अर्थातच गौरी 11 ऑटोमोटिव्ह या टीमने. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. ओव्हर क्रमांक 3ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये कोणत्या खेळाडूला वरती विश्वास दाखवला जाईल, कोणत्या खेळाडूचं नाव पुढे येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा ओसंडून खर्च केलेत, परंतु मी तितकंच सागर शेलार यांचं देखील कौतुक करेन. कारण शेवटच्या बॉलवरती सुजित शेवाळे यांना माघारी पाठवलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक केलेलं आहे. गणेश शिंदे यांनी एक चांगली कॅच पकडली. स्पर्धा तुम्ही पाहताय, सातारा जिल्ह्यातील नामांकित टेनिस बॉल स्पर्धा पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा आयोजित पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025चा दैदिप्यमान सोहळा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच रंगताना पाहायला मिळते. गौरी 11 रॉयल ऑटोमोटिव्ह त्यांच्या विरुद्ध आरोही किंग्स 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आणि दुपारच्या सत्रामध्ये एक बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला कराड तालुक्याचा डॉन सुजित शेवाळे, तर दुसऱ्या बाजूला पाटण तालुक्याचा PTPL मिस्टर गणेश शिंदे पाहायला मिळत आहेत. म्हणजे मॅच लास्टपर्यंत रंगली जाईल. रफ अँड टफ होताना मॅच पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 3ला झाली सुरुवात. सुनील भोसले पहिलाच बॉल वेगाने रिलीज केलाय. बॉल निघून चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट केले आणि एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 34 या अंकावरती. संदेशने 2 बॉलच्या पाठीमागे 2 बनवलेत आणि नितीन सुर्वे स्वतः संघ मालक गौरी 11 या टीमचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार इथे लगा तो आबाद नाही तो बरबाद या दुईमती विचारामध्ये खेळणारा हा फटका. आणि इथे मात्र आलेला आहे तो डॉट बॉल. आणि त्याचबरोबर नितीन दादा सुर्वे यांनी जर लगातार 3 षटकार ठोकले तर आनंद माने कारगाव यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आज पहा प्रत्येक खेळाडूवरती इथं पारितोषिक लगावले जात आहेत. फुलटॉसचा बॉल ऑन साईडला वळवला आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप मोठी चुकी करतायत. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी अजिबात नाहीये. एखादी चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर तुकाराम जाधव आपल्या अगदी समोर होते. कॅचची संधी होती, कॅच मात्र सुटली. आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय एक महत्त्वपूर्ण कॅच होता. या ठिकाणी नितीन दादा सुर्वे म्हटलं तर गौरी 11 संघाचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर या ठिकाणी सुनील भोसले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. ते मात्र सुनील इथे मात्र शॉट बॉल आहे. चेंडू हवेमध्ये, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक अप्रतिम प्रतीक आहे. त्या ठिकाणी कोणतीही चुकी केली नाहीये, परंतु नक्कीच आपल्या संघासाठी धावा मात्र इथे खूप वाचवल्या गेल्या. 2 धावा मात्र वाचवल्या गेल्या. तिथे थोडंसं या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अडथळा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीचं क्रिकेट चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर या आरोही किंग्सला हा विजय महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर नितीन दादा सुर्वे यांची टीम आपण पाहतोय गौरी 11 रॉयल ऑटोमोटिव्ह टीम आहे ना, तर ती देखील चांगली मॅच खेळली आहे. परंतु त्यांना देखील विजयाचा प्रतीक्षा आहे. म्हणजे दोन्ही संघांचा विचार केला ना तर अगदी जशाच तशी मॅच आहे. दोन्ही संघाला 50-50 चान्स आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये मॅच सर नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जाणार नाही ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल तो आम्ही सांगू शकत नाहीये. परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून संघर्ष मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळतोय.
निश्चितपणे दोन्ही संघांना डू और डायची मॅच आहे, करो या मरो अशी लढत आहे, कारण दोन्ही संघांना इथं जिंकावंच लागेल, परंतु एकच संघ जिंकेल आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश नक्की करेल. 37 धावा धावपलकावरती आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पाठीमागचे 2 षटक आहेत ना ते अरोई किंग्स 11 या टीमसाठी चांगले राहिलेले आहेत. या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा विकेटचं पतन होईल फलंदाज बाद. नक्कीच विकेटचं पतन पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर श्रीया स्पोर्ट्सची सर्व दीपकजी साळुंके यांच्याकडून नितीनजी सुर्वे यांच्यासाठी 2 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. लगातारचे 2 चौकार जर मारले तर नितीन दादा यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कालपासून पाहतोय आपण संतोष दादा जाधव मुनावळे गावचे उद्योजक समाजसेवक यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराचा, मग तो कोणत्याही टीमचा असू द्या, त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आपण सकाळपासून काय कालपासून पाहतोय. आणि जिथे कॅच पकडला ना चांगला गणेश शिंदे यांनी चांगला कॅच त्या ठिकाणी पकडला आणि त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय संतोषदादा जाधव मुनावळे गावचे उद्योजक समाजसेवक यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक येताना पाहायला मिळते. गणेश शिंदे जिल्हा आयकॉन आहेत, चांगला खेळ आपल्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या हातानं पाहिलं तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा म्हटलं तर अगदी शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये एक रंगतदार मॅच तर आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं अप्रतिम लढत पाहायला मिळते. कॅचेससाठी देखील पैसे लावले जात आहेत, चांगले फटके खेळण्यासाठी देखील पैसे लावले जातात आणि खऱ्या अर्थानं संतोषदादा जाधव यांनी 2 कॅच गणेश शिंदे यांनी चांगले पकडले, त्यामुळे 500 रुपयांचं रोख कॅश प्राइस देखील त्यांना देण्यात आलेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेची जोखीम आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 39 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, एक स्कोर चांगला होता. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा स्कोर कमी झाला आणि तिसऱ्या षटकामध्ये आणखीन स्कोर कमी झाला आहे. म्हणजे पाठीमागची 2 षटकं आहेत ती अरोई किंग्स 11 या टीमसाठी चांगली राहिलेली आहेत. नक्कीच सर, अगदी पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, त्यानंतर मात्र कुठेतरी नियंत्रण ठेवलंय टीम अरोई किंग्सने, ज्याचं पूर्ण श्रेय जाईल मी म्हणेन स्वतः संघ मालक सागर दादा शेलार यांच्याकडे. कारण की ज्यांनी स्कोर अगदी वेगाने वाढवला होता तो कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला. यानंतर सर मॅच असणार आहे सावकार 11 संघाचे संघनायक आणि श्री वागेश्वरी देवी संघाचे संघनायक. आपणास विनंती आहे आपण लगेच यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. निश्चितपणे ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की सागर शेलार यांनी सुजित शेवाळे डॉन यांची विकेट मिळवली ना, तिथूनच धावपलक कुठेतरी गोठवलं गेलं, धावपलकाला लगाम लागला, धावपलकला कात्री लावली गेली आणि म्हणूनच कुठेतरी अरोई किंग्स 11 संघ मात्र या मॅचमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 39 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे तुकाराम जाधव. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती समोरच्या बाजूने नितीन सुर्वे पुढे आले, त्यानंतर चेंडू हवेमध्ये खेळलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप मोठी चुकी सुनील भोसले यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झालाय. एक अनुभवी खेळाडू आणि अनुभवी खेळाडूकडून साधा सोपा झेल ड्रॉप होणं ही म्हणजे कुठेतरी विचार करण्याची बाब आहे. नक्कीच सर, पाहिलं तर याच्या अगोदर तुकाराम जाधव यांच्याकडून जेल सुटला होता. आता मात्र ज्यांच्या पाठीमागे कित्येक वर्षाचा अनुभव आहे सुनील आपण पाहतो आणि त्यांच्याकडे देखील खूप वर्षाचा अनुभव आहे, त्यांच्याकडून देखील कॅच सुटले. म्हणजे क्रिकेटमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी घडत असतात, त्या आपल्या समोर देखील आपण पाहतो. परंतु मॅच मात्र आपण पाहूया. नितीन सुर्वे अजून मैदानाच्या आतमध्ये. श्रेयस स्पोर्टची सर्वात दीपकजी साळुंके यांच्याकडून 2 चौकार लागोपाठ मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. समोर गोलंदाज आपण पाहतोय तुकाराम, चांगला फटका आहे, ते कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. मिड क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षण थोडंसं मिस झालंय आणि या मिस क्षेत्ररक्षकांचा फायदा 2 धावांमध्ये सर आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच हातातून बॉल निसटला की दुसरी धाव घेतली जाते आणि ती घ्यावीच लागतील, कारण प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल तर तुम्हाला तत्परता दाखवावी लागते, कारण एका रनने मॅच जिंकली जाते तर एका रनने मॅच हारली देखील जाते. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला खूप महत्त्व आहे आणि मिस फिल्डिंगचा फायदा नक्कीच गौरी 11 या टीमला होताना पाहायला मिळालाय. परंतु एका बाजूने विचार केला, नितीन सुर्वे स्ट्राईक एंडला आहेत, त्यांनी आतापर्यंत 4 बॉलच्या पाठीमागे 5 धावा बनवलेत. नितीन सुर्वे यांच्याकडे देखील क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. कित्येक काळ कास गावासाठी त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून योगदान दिलंय. नक्की सर, महेश दादा शेलार युट्यूब लाईव्ह मॅच गावावरून पाहतायत आणि नितीन सुर्वेच्या प्रत्येक षटकारासाठी
500 रुपये 501 रुपयाचं पारितोषिक लावलंय. म्हणजे यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय आणि गाव बसल्या अगदी संपूर्ण या स्पर्धेचा आनंद घेताना प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्र या ठिकाणी महेंद्र भोसले यांच्यासाठी 3 षटकारांसाठी 3001 रुपयाचं पारितोषिक आलंय महेंद्र यांच्याकडून. पहा म्हणजे क्रिकेटमध्ये काय कधी घडेल काय सांगू शकत नाही. चेंडू मात्र हवेमध्ये, वन बाउंड चेंडू सीमा रेषे पार चाललाय. इथे काय पाहायला मिळत आहे, चौकार पंच आमच्याकडे वळत आहेत. पण तू सर पाहिलं ना तर प्रत्येक फलंदाज आपण पाहिलं गौरी 11 संघाचा येतोय आणि काही ना काहीतरी नक्कीच वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या, त्यानंतर कुठेतरी धावा कमी झाल्या होत्या. आता मात्र धावसंख्या झाली 48 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती कमीत कमी नव्हे तर 10 ते 5 धावा आल्या, 50च्या वरती धावफलक गेला तर हिते मात्र ही मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल. निश्चितपणे 55चा पल्ला गाठला तर दुसऱ्या इनिंगमध्ये एक चांगली रफ अँड टफ मॅच होईल आणि दुसऱ्या इनिंगमध्ये एक चांगली फाईट देण्यासाठी साजेसा स्कोर उभा राहील. म्हणूनच 55 धाव्यांपर्यंत मजल गाठता येणं गरजेचं आहे. महेंद्र भोसले यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आलेला आहे. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार. महेंद्र भोसले यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 6 बनवलेत. नितीन सुर्वे यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 6 धावा बनवलेत. एक छोटी का होईना साजेदारी गौरी 11 रॉयल ऑटोमोटिव्ह या टीमसाठी एक चांगली आणि साजेशी उभी राहिले. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मॅच अगदी तुम्हाला प्रेक्षकांना अगदी पाहण्यासारखी मॅच आहे. इथे मात्र आपण पाहतोय गौरी 11 या स्पर्धेमध्ये जर मॅच जिंकतोय ना तर नक्कीच आपण जर पाहिलं तर गौरी 11 संघ आपण पाहायला चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला देखील पाहायला मिळाला. इथे मात्र पहा नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. पंच आपण जर पाहिलं तर अगदी तात्पर्याने मैदानाच्या आतमध्ये काळजीपूर्वक कालच्यापासून अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. शिस्तबद्ध पंच आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून. स्पोर्टेकची सर्व आनंदची कोकरी, त्याचबरोबर आपण पाहिलं संदीपची कोकरी, त्याचबरोबर कॅमेरामॅन हर्षद, त्याचबरोबर आज आमच्या स्कोरर म्हटलं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला अजिंक्य या ठिकाणी पाहायला मिळते. आणि समालोचन पॅलन बोललं ना तर कालच्या सत्रामध्ये पाहिलं निलेशजी मर्डेकर सर, त्याचबरोबर उमेशजी सावंत, प्रदीपजी साळुंके, त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण कास पडारचा आवाज आणि जो हक्काचा आवाज आहे अर्थातच तुषार जांभळे सर यांना पाहतोय. 4 षटकांची मॅच या ठिकाणी कंप्लीट झाली. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र या ठिकाणी 50 या धावसंख्यावरती. इथून पुढे जाऊयात नेक्स्ट टॉसकडे, जिथे आपण पाहू शकाल सावकार 11 टीमचे संघनायक आणि श्री वागेश्वरी देवी टीमचे संघनायक. आपणास विनंती आहे या टॉस का बॉसमध्ये टॉस करण्यासाठी. टॉस का बॉसमध्ये आमचे गुरुवर्य सन्माननीय आदरणीय निलेशजी मर्डेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला, लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना असणार आहे. सावकर 11 विपक्ष श्री वागेश्वरी देवी 11 अशी लढत आहे आणि लढतीचा आपण टॉस करूया. चला, टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपला टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. चला, आपण टॉस करूया. दीपक दादा साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल आपण त्यांच्या शुभ हस्ते करतोय. चला कॅप्टन्स आपण या. श्री वागेश्वरी देवी 11 ने 3 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत, तर सावकर 11 ने 3 पैकी 1 सामना जिंकलेला आहे. एक संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये, एक संघ तिसऱ्या विजयाच्या शोधामध्ये. आपण करूया टॉस. दीपक दादा साळुंकेच्या शोभाचे कॉइन आपण स्पिन करतोय. कोण मागणार? ओके, सावकर 11 नाणेफेकीच्या कौलचा आवाज येणार. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो काटा. टॉस फार महत्वाचा होता का? टीम
श्री वागेश्वरी देवी 11 नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलाय. 1-2 मिनिटांमध्ये टॉसचं सांगतो आम्ही, कारण आमचे अजून आयकॉन प्लेयर आले नाहीत जागेवरती. चला अधिकचा वेळ घेणार नाही. टीम श्री वागेश्वरी देवी 11 आपल्याला आणि टीम सावकार 11 आपल्याला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. निर्णय प्रलंबित आहे. 2 मिनिटांमध्ये टॉसचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. तसा मात्र तो निर्णय आम्ही दोन्ही संघांपर्यंत पोहोचू. वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया सत्र क्रमांक 2चं धावतं वार्तांकन. थँक्यू सो मच. पश्चिम जावली प्रीमियर लीगच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झालाय त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही पुनर्श एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. आणखीन एक प्राइज येते तुकाराम जाधव यांच्यासाठी. सलग 3 षटकार ठोकले तर कॅश प्राइज आहे 3001 रुपया आणि ते भरतदादा जाधव यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी तुकाराम जाधव यांना 3001 रुपयांचा रोख कॅश प्राइज आहे. पैशाची उधळण प्रत्येक खेळाडूवरती केली जाते. कशासाठी तर खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि खेळाडूलावरती कौतुकाची थाप देण्यासाठी. जाऊया मैदानाच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये तब्बल धावफलकावरती धावा लावलेल्या आहेत. ते प्रथमतः बॅटिंग करत असताना 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष आहे आरोही किंग्स या टीम समोर. आणि आरोही किंग्स या टीमची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला गणेश शिंदे पाटण तालुक्याचा मिस्टर PTPL आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम जाधव. एक मोठमोठे फटके खेळण्याची त्याच्याकडे ताकद आहे असा तुकाराम जाधव नॉन स्ट्राईकला उभा आहे. आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पावशेवाडी गावचा संकटमोचक तारणहर्ता पालनहर्ता हुकमी एक्का विश्वनाथ पवार. पहिल्याच बॉल वरती स्विंग अँड मिस. वेग चांगला होता या बॉलच्या पाठीमागे आणि हा बॉल अगदी कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. नक्कीच फटका चांगला आहे. चेंडू अगदी पॉवरफुल निघून चाललाय सीमारेषेकडे. तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. षटकार 6 धावेने स्वागत केलंय. पहिलाच चेंडू अगदी अप्रतिम हाताळला होता. त्यानंतर मात्र हा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका दिशेला छोटा पॅक बडा धमाका तर दुसऱ्या दिशेला आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर PTPL. जाधव उद्योजक आहेत 1 नंबर. संदीप दादा सिंदकर समाजसेवक 1 नंबर. संतोष दादा संदीप दादा थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी PTPL आपण जर पाहिलं तर हा गणेश शिंदे म्हणून ज्याला ओळखलं जातं कित्येक ओपन मॅचेसमध्ये देखील त्याला आपण पाहतो. आज मात्र या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन म्हणजे पाहिलं तर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमध्ये ते खेळताना आपल्याला आयकॉनच्या भूमिकेत पाहायला मिळतात. ज्या सुजित शेवाने सुरुवात करून दिली होती ती सुरुवात या ठिकाणी आपण किंग्स आरोही किंग संघाकडून गणेशच्या बॅटमधून एक लाजबाब षटकाराने सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळालाय. निश्चितपणे ज्या अर्थी तुम्ही गणेश शिंदे यांचा उल्लेख केला. पाटण तालुक्यातील मराठीवाडी गावचा हा खेळाडू छोट्या गावामधून उदयमुख झाला आणि त्यानंतर मात्र मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हा टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. बॉल सीमारेषेच्या जवळचा येईल. बॉल पहा अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत होते. बॉलचा पाठमारा करत होते परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो होती. बॉलने पुन्हा एकदा गुंगारा घेतला पाठीमागे आणि त्यानंतर मिळाल्या त्या म्हणजे 3 धावा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला फटका होता परंतु त्या दिशेने आपण पाहिलं तर हवा आहे आणि चेंडूचा वेग मात्र हवेमुळे कमी झाला आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर मॅच ग्राउंडमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावा मात्र मिळाला त्या ठिकाणी 3 धावा. धावसंख्या झाली या 9 या अंकावरती 3 चेंडूचा खेळ संपला. इथून पुढे विश्वनाथ पवार याला काय करायचं आहे. चेंडू मात्र डॉट टाकावे लागतील. इथे मात्र चांगला फटका समोरच्या दिशेला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील. कॅच म्हटलं जाईल काही ते पकडला नाहीये. अगदी 2 क्षेत्ररक्षक आपण जर पाहिला तर चेंडू पर्यंत पोहोचले नाही आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर मात्र सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये तुकारामला पाहायला मिळतोय. 2 धावा देखील सर कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे गुडघा टेकून हा फटका सजवला होता परंतु बॅटच्या रनरमध्ये चेंडूला जास्त प्रमाणात मध्ये घेऊ शकले नाहीत. अगदी टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. नो मॅन्समध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर 2 धावा धावपलकावरती जोडल्या गेल्या. 11 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लक्ष आहे 51 धाव्यांचं. विश्वनाथ पवार ज्यांच्याकडे देखील कित्येक वर्षाचा अनुभव आहे. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ओळखला जातो. पौशेवाडी गावचा हा सितारा. त्यांनी देखील क्रिकेट टेनिस बॉलमध्ये आपला
धबधबा दाखवलाय. समोरच्या दिशेला अटॅक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत का? दस्तक पे मस्तक चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. लॉंग ऑन आणि लॉंग हॉपच्या मध्ये बरोबर चौकार पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं सचिन तुषार सर आपण पाहतोय एका दिशेला तुकाराम जाधव, दुसऱ्या दिशेला गणेश शिंदे. ही जोडी महत्वपूर्ण जोडी आहे. या जोडीला तोडायचं असेल ना तर तुम्हाला इथे मात्र गौरी 11 टीमला षडयंत्र रचावं लागणार आहे. निश्चितपणे या जोडीला जर माघारी पाठवलं तर निश्चितपणे गौरी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये शिरकत करेल, मॅचमध्ये कमबॅक जरूर करेल. परंतु ही जोडी शेवटच्या बॉलपर्यंत जर मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली ना तर नक्कीच या धावा ते चेसिंग करू शकतात कमी बॉलमध्ये. नक्कीच विश्वनाथ पवार हा म्हणजे फुल टॉस चेंडू होता, अगदी बॉडीवरती जाऊन आदळलाय आणि इथे मात्र एक चांगला चेंडू मात्र मिस केलाय. या चेंडूवरती जर का षटकार आला असता तर या ठिकाणी वेगळं धावसंख्या आपल्याला सर पाहायला मिळाला असते. परंतु डॉट चेंडू आलाय. इथे मात्र आपण पाहतोय पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 15. इथून पुढे असूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि करायच्या आहेत त्या 36 धावा जिंकण्यासाठी. 18 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. परंतु शेवटचा बॉल फुलटॉस होता तुकाराम जाधव यांच्यासाठी. फुलटॉस बॉलवरती मोठा प्रहार चढवू शकले नाहीत. स्वतः पडले, बसले खाली आणि बसून हा शॉट खेळायचा होता परंतु बॅटच्या रनरमध्ये घेऊ शकले नाहीत. आलेला आहे तो डॉट बॉल. आता 18 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. परंतु एक जमेची बाजू आहे अरोई किंग्स या टीमसाठी की दोन्ही फलंदाज आघाडीला आलेले आहेत. ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत आणि दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. नक्कीच पॉवर प्लेचं षटक मात्र संपले. आता मात्र फिल्डिंग विखोरली गेली आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. परंतु आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल संदेश माने जो देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे. तो देखील चांगली गोलंदाजी करू शकतो, चांगली क्षमता आहे, पर्सनॅलिटी खूप चांगली पाहायला मिळते. गोलंदाजी इथे मात्र तुम्हाला करायची आहे. या मॅचमध्ये ही होर मात्र इम्पॉर्टंट असणार आहे. या मॅचचं गणित या होरवरती डिपेंड्स असणार आहे कारण की ही मॅच या होरवरती सर्व काही अवलंबून असेल. इथे मात्र चांगला चेंडू या ठिकाणी ब्रेक थ्रो दिलाय आणि बघता बघता गणेश शिंदे मॅन फ्रॉम आपण पाहतोय पाटणचा हा आयकॉन माघारी परतताना पाहायला मिळतोय. काही काळ आरोही किंगच्या पॅव्हेलियन मध्ये शांतता पाहायला मिळते तर आपण पाहतोय गौरी 11च्या पॅव्हेलियन मध्ये आपण या ठिकाणी आनंद व्यक्त करताना आपल्याला गौरी 11 टीम पाहायला मिळते. बडी मछली फस गई जाल में. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा मासा गळाला लागलाय. ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं ती विकेट मात्र जाळ्यामध्ये अडकवली आणि गणेश शिंदे सारखा एक मोठा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. जो आशेचा किरण म्हणून मैदानाच्या आतमध्ये उभा होता ना तो आशेचा किरण आता पूर्णपणे मावळलाय. तो जड पावलाने माघारी येताना पाहायला मिळतोय. 15 वरती 1 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय. आता 17 बॉल 36 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. बघा अवघड समीकरण आहे. मी म्हटलं होतं या मॅच मध्ये नव्हे तर या होर मध्ये तुम्हाला काहीतरी करावं लागेल. इथे मात्र ब्रेक थ्रो मिळालाय. इथे मात्र गणेश शिंदेला माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. आता मात्र या ठिकाणी फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सुनील भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून पुढे या मॅचची रंगतदार नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रेक्षकांना हवी आहे मॅच ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका दिशेला आपण पाहतोय आरोही किंग्स जर विजय होते ना तर 3 मॅच जिंकतील, 6 पॉईंट त्यांचे देखील असतील. परंतु इथे रोखण्यामध्ये यशस्वी होईल का? इथे मात्र अगदी स्लोअर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, बोटामधली जादू दाखवली आहे आणि चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. हे आहे प्रेशर गोलंदाजावरतं, हे आहे प्रेशर ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजीवरतं. आता मात्र या ठिकाणी सावध पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे ती मात्र या ठिकाणी आपण सर आरोही किंग्स टीमला निश्चितपणे. परंतु संदेश माने अंबावडे या खेळाडूने मात्र या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. गणेश शिंदे यांची विकेट मिळवल्यानंतर संघाचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि या मॅच मध्ये वैद्यत्यपूर्ण अगदी व्हेरिएशन पूर्ण तो गोलंदाजी करतोय. 2 बॉल त्यांनी डॉट हाताळलेत. पुढचा बॉल घेऊन ते निघालेत. पुढच्या बॉलवरती बॅटची कडा. विकेट किपर सुजित शेवाळे डॉन यांनी पकडले कॅच. फलंदाज बॅक टू द पवेलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी पहा अगदी व्यासपीठावरती
विराज 11चे संघ मालक आज नक्कीच या ठिकाणी आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. का करू नये, त्यांना देखील माहिती आहे आज जर या ठिकाणी गौरी 11 टीम जिंकतोय तर विराज 11 अगदी पुढच्या फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये नक्कीच दाखल होताना पाहायला मिळेल. परंतु मॅच आहे शेवटपर्यंत नक्कीच मॅच चांगली पाहायला मिळेल. आरोही किंग्सकडे देखील अगदी चांगले फलंदाज पाहायला मिळतील. सुशांत आहे, त्यांच्या साथीला तुकाराम आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये, परंतु अफलातून गोलंदाजी. मी म्हणलं होतं या षटकामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. जिथे मात्र संदेश धावून आलाय टीम गौरी 11 टीम साठी पाहायला मिळतोय. निश्चितपणे विराज 11 या टीमचे संघमालक बजरंग दादा किर्दत यांचा मात्र उत्साह वाढलेला आहे, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट म्हटलं की शेवटच्या बॉलपर्यंत थांबावं लागतं तुम्हाला. हा फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरतून बॉलचा पाठमारा करतायत. बाउंड्री लाईन जवळ बॉलला अडवलं जाईल आणि त्यानंतर मिळाल्या त्या 2 धावा. आता येणारे बॉल 14 आहेत आणि धावा बनवायचे आहेत 34 धावा. निवृत्ती सर 14 बॉलच्या पाठीमागे 34 धावा बनवू शकतात क्रिकेटच्या पटलावरती. नक्की 14 चेंडू 34 धावा देखील होऊ शकतात, कारण का आपण पाहतो जेवढ्या लो स्कोर मॅच असताना तेवढ्या रंगतदार पाहायला मिळतात. परंतु जेवढ्या जास्त धावा आणि कमी बॉल असताना त्यावेळेला नक्कीच फलंदाज कुठेतरी अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. एखादा दुसरा मोठा फटका आला ना की मॅच मध्ये अगदी तुम्हाला रंगतदार पाहायला मिळते. आता मात्र चांगला चेंडू इथे मात्र अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड केलाय. एक धाव मात्र रोखली नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर बघता बघता जाऊन पोहोचतीये ती मात्र 18 या धावसंख्येवरती. च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सर तर 15 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या मात्र संदेश माने याने फक्त 3 आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवल्यात. कौतुक केलं जाईल संदेश माने यांच्यासाठी. निश्चितपणे अवघ्या 5 बॉलच्या पाठीमागे 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. व्हेरिएशन त्यांच्याकडे चांगलं आहे. काही बॉल त्यांनी वेगाने टाकले, काही बॉल कमी गतीने टाकले. व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे आणि पाठीमागचा बॉल जर आपण पाहिला ना तर रोल फिंगर पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला आणि बॅट्समनला समजला नाही. पुढचा बॉल शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती प्रहार चढवला. एकाव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण केले आणि एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 19 धावा. आता 12 बॉलच्या पाठीमागे 19 धावा बनवलेत आरोही 11 या टीमने, परंतु आता 12 बॉलच्या पाठीमागे त्यांना बनवायचे आहेत त्या 32 धावा. 12 बॉल 32 धावा, 32 धावा 12 बॉल असं समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. सातारा जिल्ह्यातील नामांकित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा आयोजित पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025चा रंगरंगोटी सोहळा तुम्ही पाहताय. ही स्पर्धा अगदी अंतिम दिवसामध्ये येऊन ठेपलेली आहे आणि अंतिम दिवसातील दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गौरी 11 रॉयल ऑटोमोटिव्ह विरुद्ध आरोही किंग्स 11 या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी बिग फाईट पाहायला मिळते. 12 बॉल 32 धावांची आवश्यकता. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, परंतु त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे आहेत ना त्या तुमच्या मनगटामध्ये ताकद हवी असते. इथे मध्ये ताकद दाखवावी लागेल आरोही किंग्स टीमला, कारण की तुकाराम जाधव मैदानाच्या आतमध्ये असून सळब ठोकून उभा आहे. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जिल्हा आयकॉन सुजित शेवाळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये सर विचार केला ना 12 चेंडू 32 धावांची गरज आहे, परंतु कमी धावा द्याव्या लागतील सुजित शेवाळे यांना आणि एखादी दुसरी विकेट्स मात्र मिळवावी लागेल. निश्चितपणे हा ट्रॅकर बॉल शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल. सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा फटका आलाय तुकाराम जाधव यांच्या बॅट मध्ये. जसा बॉल आला तसा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी सिक्सर. धन्यवाद. आपण पाहतोय रिप्ले मध्ये जर पाहिलं तर अगदी चांगला बॉल होता. आकुट टप्प्याचा बॉल, घुटना टेक थोडासा खाली पडले आणि त्यानंतर स्वतःला झोकून दिला आणि बॉलवरती मात्र तुटून पडले आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावांसाठी त्यांना पाहायला मिळाला. शॉट ऑफ द डे पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका. आणखीन एक चांगला सुरेख बॉल वाईडिश यॉर्कर बॉल पाहायला मिळालाय. यावेळेला सुजित शेवाळे डॉन यांनी देखील कमबॅक केलाय. आलेला आहे तो डॉट बॉल. सुजितचं कौतुक केलं जाईल. एक षटकार आला त्यानंतर व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. व्हेरिएशन दाखवलंय या मॅच मध्ये. पाहिलं तर सुजित शेवाळे आयकॉन प्लेअर म्हणून आज आपण पाहतोय.
फलंदाजी चांगली केली आहे. पहिल्याच षटकामध्ये अगदी तुफान फलंदाजी 20 धावा ठोकल्या होत्या. या षटकामध्ये आपण पाहतोय किती धावा देताना पाहायला मिळतील. इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू आहे. इथे मात्र स्वतः पडतायत झडतायत आणि धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये झगडताना हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुकाराम जाधव मात्र आपल्याला प्रयत्न करताना सर पाहायला मिळतोय. निश्चितपणे ते प्रयत्न करतायत आणि कष्ट एक अशी गुरुकिल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे ओपन करते. म्हणूनच तुकाराम जाधव हा एकमेव प्रयत्न करतोय की मला मोठे फटके खेळायचे आहेत. या मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करायचा आहे आणि माझ्या संघाला ही मॅच मला जिंकून द्यायची आहे. त्यासाठी त्यांचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 20 धावा. हे सुजित शिवांचे 3 चेंडू महत्त्वपूर्ण चेंडू असणार आहेत. हे 3 चेंडू कशा पद्धतीने आपल्याला टाकताना पाहायला मिळतील सुजित शिवाळे. इथे मात्र चांगला चेंडू ऑफ साईडला आपण पाहतोय कव्हरच्या त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बेसफील्ड पाहायला मिळते. दुसरा मिळतोय चौकार 4 धावेंसाठी ठोक डीजे. नवी मुंबईमध्ये भारी सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी. पश्चिम जावली प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची. मैदानाच्या आतमध्ये नशिबाचा चौकार आलेला आहे अरोही किंग्स 11 या टीमला. खऱ्या अर्थानं फिल्डरने मात्र तिथे मोठी चुकी केली आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. आता 8 बॉल 22 धावांची आवश्यकता. मॅच बनवावी लागते. मॅच घडवावी लागते. पुढचा बॉल सुजित शेवाळे डॉन घेऊन निघालेत समोरच्या बाजूने तुकाराम जाधव. फटका चांगला आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर तुकाराम जाधव यांच्या बॅट मधून आणखीन एक पॉवरफुल बुलंदी चौकार. पश्चिम जावली प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी. क्रिकेटचे सामने. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पहा अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाहीये. कारण ज्याच्यात हिम्मत आहे ना त्यालाच मात्र या ठिकाणी किंमत आहे. हिम्मत दाखवली आहे तुकारामने. हिम्मत दाखवावी लागेल ती मात्र गोलंदाज आता मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुजित शिवाळेला काय मॅच अफलातून मॅच रंगतदार मॅच पाहायला मिळते. एका दिशेला षटकार चौकारांची खेळी पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मिस फिल्डिंग झाले आणि त्यानंतर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. ते जीवनात हार कधीच मानू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाही विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. आणि याही मॅच मध्ये आता 6 बॉलच्या पाठीमागे 16 धावा बनवायच्या आहेत. परंतु एक जमेची बाजू आहे की आघाडीला आलेला फलंदाज तुकाराम जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून उभा राहिलाय. जितका तुकाराम जाधव या मॅच मध्ये जास्त बॉल पेस करेल तितकी मॅच सोपी होईल आरोही किंग्स या टीमसाठी. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी शेवटचं षटक आहे आणि 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 4 दिवस वाईट झाले म्हणून खचून जाऊ नका. कारण या वाईट दिवसांमध्ये तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. हा दिवस चांगला आज कोणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. जिथे आपण पाहतोय दोन्ही टीम्स अगदी संघर्ष चांगला करतायत. एका दिशेला आरोही किंग्सचं पाहायला मिळते तर दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय गौरी 11. शेवटचं षटक अप्रतिम षटक इथे टाकावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच गोलंदाजीसाठी आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जर पाहिलं तर वैभव साळुंके ज्यांचा आज बर्थडे आहे. बर्थडे बॉय आणि मॅच जिंकली तर पांडुरंग साळुंके यांच्याकडून 500 रुपयाचा धनादेश बक्षीस आपल्याला दिलं जाणार आहे. कारण की बर्थडे बॉय आहेत. वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया आणि नक्कीच या वाढदिवसाच्या निमित्ताने गौरी 11 संघाला गिफ्ट देताना पाहायला मिळतील का. चांगला सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. निश्चितपणे हा खेळाडूचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. 6 बॉलच्या पाठीमागे 16 धावांची आवश्यकता आहे. कोण बनणार हिरो कोण बनणार झिरो. समोरच्या बाजूने सुशांत कदम आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आहे वैभव. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॅटचा किनारा लागला आणि विकेट किपर विश्वनाथ पवारने खूप मोठी चुकी केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या झेलचा तुम्हाला भुर्दंड सोसावा लागेल. कारण इथून पुढे जर ही मॅच उद्ध्वस्त केली तर नक्कीच कॅच ड्रॉप केल्यानंतर जो
त्रास होणार आहे ना ते संपूर्ण टीमला होणार आहे. नक्कीच या ठिकाणी उर्वरित 5 चेंडू आणि 15 धावा. वैभवला जर पाहिलं तर या ठिकाणी काय करायचं आहे तर अगदी डॉट चेंडू फेकावे लागतील आणि तुकारामला इथे मात्र त्याच गोलंदाजावरती अटॅक करावा लागेल. एखादा षटकार एखादा चौकार आला तर मॅच मध्ये अगदी रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. तुकारामचं कौतुक केलं जाईल. आतापर्यंत एकटा मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. इथे मात्र सिंपल कॅच होता. जर कॅच पकडला असता नवीन फलंदाज आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आला असता आणि 1 धाव वाजले असती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला असता. इथे देखील पहा फुल टॉस लोअर फुल टॉस पाहायला मिळालाय. पंच सांगतात हा चेंडू नो चेंडू आहे. 1 धाव मात्र घेतली आहे. दुसरी धावाचा प्रयत्न आहे परंतु इथे काय घडतंय. थ्रो देखील चांगला होता परंतु आता मात्र या मॅच मध्ये रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे पंच अगदी सांगतायत नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती धावा किती असतील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत किती धावा असतील ते देखील पोहोचूया. परंतु सर जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय एका दिशेला संघर्ष, एका दिशेला डर, एका दिशेला भीती, एका दिशेला आनंद आपल्याला पाहायला मिळेल. भीमरचा रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. त्याचबरोबर KSK महाबळेश्वरचे पश्चिम महाराष्ट्र असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय अरुणजी कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर त्यांचे मित्र खांबील चोरगे गावचे अध्यक्ष सन्माननीय गणपत रामचंद्र चोरगे साहेबांचं देखील या व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. इथे रिव्ह्यू घेतलाय विमरचा. पाहूया थर्ड अंपायर आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहतायत. जो निर्णय असेल तो अद्याप आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही. नक्कीच पोहोचला की तुमच्यापर्यंत कळवू. तोपर्यंत आपण सर पाहतोय मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघ अगदी चतुर आणि चांगली कामगिरी करतायत. परंतु आज मात्र या ठिकाणी एका दिशेला डर, एका दिशेला हारण्याची भीती तर दुसऱ्या दिशेला आनंद कोण व्यक्त करणार याच्यामध्ये आपण नक्कीच दोघी संघांमध्ये पाहू शकाल. परंतु आता मात्र वैभव शिंदेचा वैभव साळुंक्याचा विचार केला ना तर याच्या अधोगरचा देखील एक लोअर फुलटॉस पाहायला मिळाला होता. हा देखील चेंडू फुलटॉस होता परंतु या चेंडूचं या ठिकाणी अगदी चेंडू फेअर डिलिव्हरी आहे का चित्र स्पष्ट झालं नाहीये. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सूर्यकांत अडाव सर चेक करतील त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि नो बॉल आहे. इथे मात्र पंच सांगतायत की नो चेंडू आहे. इथे मात्र धावा मिळाल्या त्या 3 आणि इथे मात्र चांगला या ठिकाणी आपण पाहतोय पंचांनी सांगितलंय की निर्णय आला आमच्यापर्यंत पोहोचवलाय. नो चेंडू येतोय आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वैभवला मात्र या 2 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर लोअर फुलटॉस आपल्याला पाहायला मध्ये त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हा चेंडू खराब टाकताना पाहायला मिळाला. इथून मात्र सुधारणा करावी लागेल. चेंडू आहे फ्री हिट. डोळे उघडा नीट आणि पुढील चेंडू आहे फ्री हिट. 5 बॉल 12 धावांची आवश्यकता. मॅच बनले मी म्हणेन आता अरोही किंग्स 11 या टीमसाठी. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल. इथे फुलटॉसच्या बॉलवरती मोठा समाचार घेऊ शकले नाहीयेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस फिल्डिंग आणि 2 धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न, तिसऱ्या धावेची जोखीम आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. 5व्या धावेचा देखील जोखीम घेतली जाते. काय घडलं जात आहे आणि कोणता खेळाडू बाद होईल हे पाहणं गरजेचं आहे सर्वांच्या नजरा. आणि इथे पंचांनी बोट केलंय आकाशाकडे आणि सांगितलंय की तुकाराम जाधव बाद आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाला आहे आणि मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण झाली. नक्की सर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर तुकाराम जाधव आपण जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करत होता. स्ट्राईक एंडवरती त्यांना नक्कीच जायचं होतं. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र चुकी केली आणि या चुकीचा भुर्दंड मात्र विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एका दिशेला आपण पाहतोय सर्वच खेळाडू अगदी मॅच अगदी या ठिकाणी चांगली मॅच पाहताना पाहायला मिळतात. इथे पाहिलं तर तुकाराम जाधव जो प्रयत्न करत होता ना त्याला मात्र या ठिकाणी माघारी पाडवण्यामध्ये यशस्वी झाले. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच इथून पुढे देखील रंगतदार पाहायला मिळेल. जोपर्यंत शेवटचा चेंडू सर टाकला जात नाहीये ना तोपर्यंत
आम्ही सांगू शकत नाहीये कोण जिंकेल कोण हारेल आणि या मॅच मध्ये कोण विजय प्राप्त करेल. आता निश्चितपणे विराज 11 या संघाच्या संघ मालकाच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता तो पूर्णपणे आता नाराज आणि निराश अवस्थेमध्ये असेल, कारण मॅच पुन्हा एकदा कलाटणी निर्माण झाले. 4 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये कोण कोणावरती मारणार बाजी हे देखील पाहणं गरजेचं आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते. वेळ कोणाची बदलली जाणार, नशीब कोणाचं बदललं जाणार ही सांगून देणारे वेळ आले. येणारे बॉल 4 धावा बनवायचे आहेत नवीन, परंतु इथून पुढे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, कारण तुकाराम जाधव माघारी परतलाय. त्यामुळे गौरी 11 या टीमला त्याचा फायदा होईल का आणि त्याच अनुषंगाने ते गोलंदाजी करतील का? नक्कीच या ठिकाणी नशिबाचे सगळेच फाशे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीमध्ये डाव सावरण्याची जिद्द ही आपल्यामध्ये असायला हवी. आणि ही ते मात्र पहा काय घडतंय. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं विश्वनाथ शिंदे, ज्याने आपण जर पाहिलं तर स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला होते मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु इथे मात्र आता पाहिलं तर 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवलाय, स्ट्राईक घेतली आहे, परंतु इथून पुढे काय घडेल काय बिघडेल या 3 चेंडूंमध्ये नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळतोय. निश्चितपणे वैभव यांनी पहिले 2 बॉलवरती काहीशी नाराजगी दाखवली, परंतु या वेळेला त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय. आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हारू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत राहते. आणि म्हणूनच या मॅच मध्ये वैभवने देखील कमबॅक केलंय. आता मॅच पुन्हा एकदा दोन्ही साईडला झुकलेले आहेत. 50-50 मुकाबला पाहायला मिळतोय. येणारे 3 बॉल आणि 3 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 9 धावा. 9 धावा 3 बॉल 3 बॉल 9 धावा असं समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अगदी मैदानाच्या आतमध्ये रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर अगदी मॅचचा आनंद घेत असताना आपण सर्वच मान्यवर पाहतोय. मॅच अजून संपलेली नाहीये. अगदी बाउंड्री लगत पाहिलं तर सर्वच खेळाडू उभे राहिलेत, अगदी पाहतायत कोण जिंकणार कोण हरणार याच्याकडे लक्ष लागलंय. अगदी सपोर्ट करतायत गोलंदाजाला, सपोर्ट करतायत फलंदाज विश्वनाथ शिंदे याला, परंतु इथे मात्र एक चेंडू महत्वपूर्ण चेंडू या स्पर्धेतील टाकण्यामध्ये यशस्वी होईल का? हा चेंडू जर डॉट आला तर प्रेशर येईल फलंदाजांवरती. इथे मात्र वैभव निघालाय. इथे मात्र चांगला चेंडू यॉर्कर चेंडू विश्वनाथाला समजला नाहीये. 1 धाव मात्र नक्की जरूर घेतली आहे, परंतु इथून पुढे 2 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 8 धावा. पांडुरंग शिंदे मॅन फ्रॉम कोळघर गावचा हा सितारा आपण पाहतोय. तर नॉन स्ट्राईकला देखील आपण पाहतोय कोळघर गावचा लेफ्टी फलंदाज आपण पाहतोय विश्वनाथ शिंदे. गोलंदाजी जर पाहिली ना तर वैभव साळुंक्याचं कौतुक केलं जाईल. हा 1 चेंडू महत्वपूर्ण या मॅच मध्ये असणार आहे. या 5वा चेंडू जर का हा डॉट आला तर मॅच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गौरी 11 टीम जिंकताना पाहायला मिळेल. येस, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 2 बॉलच्या पाठीमागे 8 धावांची आवश्यकता आहे. संकटाच्या अंधारात मनोबलाचा दिवा नेहमी प्रज्वलित ठेवा. आणि या मॅच मध्ये आता कोणता संघ मनोबलाचा दिवा प्रज्वलित ठेवल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण गोलंदाज वैभव आहेत शेंबडी गावचा आणि समोरच्या बाजूने बॅट्समन आहे कोळघर गावचा पांडुरंग शिंदे. सामना असा रंगलाय कोळघर विरुद्ध शेंबडी. पुढचा बॉल घेऊन निघालाय गोलंदाज. लोअर फुलटॉसचा बॉल खोलात टाकला होता. 1च धाव मिळेल आणि या मॅच मधील मी म्हणेन आता हवा निघून गेले, कारण 1 बॉलच्या पाठीमागे 7 धावांची आवश्यकता आहे. परंतु एका बॉलच्या पाठीमागे षटकार आला तर प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहायला मिळेल. सुपर ओव्हर देखील पाहायला मिळेल, परंतु आज मात्र या ठिकाणी 1 चेंडू आणि 7 धावा म्हणजे एक मॅच टाय करू शकतो. आणि त्यानंतर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला पाहायला मिळेल का? या लीगमध्ये एकही सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाहीये, परंतु इथे मात्र ती पाहायला प्रेक्षकांना मिळेल का? परंतु इथे जर पाहिलं 1 बॉल 7 धावांची गरज असताना एखादा खराब चेंडू जर का पडला ना तुषार सर तर या मॅचचं पूर्णपणे पुन्हा एकदा गणित बिघडून जाईल. या अधोगर या खेळाडूने या गोलंदाजाने खराब चेंडू टाकलेत, परंतु प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे फलंदाजावरती. हे प्रेशर कोण दूर करेल आणि या सामन्यामध्ये कोण विजयी करेल? आणि पुढच्या फेरीमध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर पॉइंट टेबलमध्ये आपले 2 अंक मिळून पुढच्या फेरीमध्ये नक्कीच कोणता संघ दाखल होईल? निश्चितपणे मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है.
जिंदगी जख्मों से भरी हुई है, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल जिंदगी से लढना सीख लो. आता मैदानाच्या आतमध्ये हिरो बनायचा आहे गोलंदाजाला, तर हिरो देखील बनायचा आहे फलंदाजाला. कोण हिरो बनणार, कोण झिरो बनणार, ही सांगून देणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. एक बॉल 7 धावांची आवश्यकता आणि शेवटच्या बॉल वरती अवघी एकच धाव मिळेल आणि हा सामना जिंकलाय गौरी 11 रॉयल ऑटोमोटिव्ह या टीमने. गौरी 11 या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक अरोही किंग्स 11 संघ. चला सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. या मॅन ऑफ द मॅचचा अर्थातच या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. ज्याने चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी केली नक्कीच आपल्या समोर नाव येईल. परंतु आज मात्र पाहिलं ना तर शेवटची मॅच श्रेयस